चल बाई, सकाळचे तर सगळे कामावरून झाले, आता टाइम बी झालाय, एवढा टाइम झालाय तरी ह्या नवऱ्याला कळना. कालच सांगितलं होतं मी सोनोग्राफी करायला जायचं म्हणून. आता भांडे लावत बसू का दवाखान्यात जाऊ मला हेच कळना. एक काम करते, हे सगळं आवरून घेते अगोदर आणि पटपट त्यांना आवाज देऊन जाते. जाऊ दे, ही बी नाही आवरत मी, त्यांना जाऊ देते. अहो अगं काय झालं? इकडे या बरं तुम्ही किचन मध्ये लवकर. आज झालं काय? तुम्हाला रात्री काय बोलले होते मी? काय बोलली होती? म्हणजे तुमच्या लक्षात नाहीये? अगं माझी रात्रीची 90 नाही उठली तर काय सकाळी आठवण राहणार? बरं बरं, त्याच्यातच गुंतून राहा तुम्ही. 2 मिनिटात माझ्या जवळ आले पाहिजे तुम्ही आता. बरं बरं, आलो 5 मिनिटात. हा, अगं काय बडबड लावली सकाळी सकाळी? त्याला झोपू देत नाही काही नाही माणसाला. मला एक सांगा, रात्री आपलं काय बोलणं झालं होतं? काय लक्षात नाही. काय बोलली होती तू? अहो, ही जे 10 रुपयाचा नाद आहे ना, तो सोडून द्या. मी म्हणलं नव्हतं हॉस्पिटलला आपल्याला सोनोग्राफी करायला जायचं. चल ना मग जाऊया. हे ठेवा वरती. का असं देवपूजा करायची किचन? बरं बरं ठेवतो. आणि माझ्या मित्रांनी सांगितलं आपल्या गावात एक डॉक्टर आहे, उघडे डॉक्टर. उघडे डॉक्टर? हो, तर बघू त्याच्याकडे गुण येतं म्हणतात. हा, हो खरंच? हो, म्हणजे दुसरीकडे सोनोग्राफी करायला जायचं काम करायची नाही? गरज नाही, फक्त व्यवस्थित चेकअप केलं पाहिजे त्यांनी. मग चालतंय की. अहो, कुठे आहे मग ते डॉक्टर? चला की त्याच्याकडे जाऊ द्या. चल चल चल, जाऊया. एवढं ठेवून हा, देतो मी. हा, ठेवा, ठेवा. इथं ठेवायचं का? हा, ठेवायचं. बरं. बरं आहे बाई, मग तुमचे ते उघडे डॉक्टर कोण आहे बघूच आपण. आपलं काम झालं म्हणजे कसं आहे, मग टेन्शनच नाही आपल्याला, आहे की नाही? बरं. आवडलं का तुझं? हो, माझं आवरलेलं आहे, मी सकाळीच आवरून ठेवली. बरं, चल मग जाऊया आपण. हो, हा, चला बघू आपण उघडे डॉक्टर कुठे आहेत. हिची आईला साऱ्या सकाळचं बसलेलो आहे, एक पेशंट नाहीये. संध्याकाळचे 4 वाजलेत, आज काय खरी गोष्ट दिसत नाही आपली. पण मला पण उघडे डॉक्टर म्हणतात बरं का. एक तरी पेशंट खाणार म्हणजे खाणार. आज गंमत बघा तुम्ही, नाही खाल्लं तर नाव काय राहिलं आपल्या, उघडे डॉक्टर म्हणते आपल्याला. उघडे डॉक्टर आहेत का? उघडे डॉक्टर? हा उघडे. नाही उघडे आहे ना, या ना. उघडे? हा, अरे नाव आपलं उघडे. अच्छा अच्छा. तुम्हाला कपडे बिपडे काढू उघडे? अहो, तेच वाटलं आम्हाला, म्हटलं हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उघडे कसं काय? नाही नाही, बोला. चेकअप करायचं होते, ते सोनोग्राफी करायची होती. हो. अच्छा, करून टाकू ना मॅडम. हा? हा, आपण तेच करतो ना नेहमी रेग्युलर. हो का? हा, ठीक आहे, मग करा. करायचं. काय? काय चेकअप. बोलले? चेकअप. हे कोणी? हे माझा नवरा. नवरा. पण त्यांना थोडं बाहेर जावं लागतंय. का हो असं? थोडं कसं ना, आमचं दवाखान्यात तसले नियमच आहेत. हो, असले कसले नियम तुमचे? नाही, सोनोग्राफी त्याच्याशिवाय होणार नाही ना, तुम्हाला जावंच लागतंय. असं कसं म्हणजे काय, मी असल्यावर काय सोनोग्राफी होणार नाही का तुमच्याकडे? हो. नाही, आपल्याला जावं लागेल सर. तुम्हाला करायची की नाही सोनोग्राफी ते सांगा मला, बाकीचे बोलू हो, नका. करायची सोनोग्राफी. पण ह्यांना राहू द्या ना जवळ, काय प्रॉब्लेम आहे? माझा नवराच आहे ना तो. नाही नाही, ते कसे समजून शकता तुम्ही थोडंफार, नाही का? डॉक्टर जरा विचित्र वाटते बरं का. हो बाई, थोडं सांभाळून राहावं लागलं. बरं डॉक्टर, मी काय करते, ह्यांना थोडं साईडला बसवून देऊ, तुम्ही सोनोग्राफी करून घ्या. इथं बसतो की? नाही नाही, थोडं बाहेर जा. म्हणजे कसं, आमचे डॉक्टर लोकांचे काही नियम असतात, नाही का? ते विनाकारण डिस्टर्ब नको मध्ये मध्ये. हो का? हा, ऐका ना, हा. तुम्ही काय करा, थोडं ह्या साईडला येऊन बसा, तोपर्यंत सोनोग्राफी करतील डॉक्टर. मग झाली की मी तुम्हाला आवाज देते. मी इथं टेबलवर बसतो. नाही नाही नाही, फक्त 5 मिनिटं थांबा, जास्त वेळ नाही. जा मग तुम्ही 5 मिनिट. बरं. हो, उघडे डॉक्टर, घ्या मग काळजी माझ्या बायकोची. हा, हा. तुमची बायको काय नाव? आमचं पेशंट काय? आमचं पेशंट काय आहे त्यांचं? नाही, पेशंट तुमची बायको ना आमची पेशंट एकच काय? हो. बरं बरं, घ्या मग. हो, व्यवस्थित करा बरं का. काळजी करू नका, सगळं व्यवस्थित करतो मी. काय बोलले? रेग्युलर आहे आपलं करणं ह्याचं. मग ते व्यवस्थित सोनोग्राफी करून घे आणि बाहेर आल्यावर काय होतं मला सांगेल. हो. नंतर बघतो ज्या डॉक्टरचा उघडे करू करू हाणता यायला. अहो, बसा तुम्ही तिकडे. काही पण आपलं इथं फुकट आपल्याला सोनोग्राफी करून भेटते, ती बिल भेटणार नाही. ठीक आहे, पण ते चालतं. पैसे घेत नाही म्हणे ना. पैसे घेत नाही. मग बघू ना आता पुढे. नंतर जर पैसे मागितले ना डॉक्टर, मग तुमचीच खैर नाही. जा बसा बरं, आपण तिकडे. चालेल. काय नाव बोलले आपलं? माझं नाव का? पकडे माधुरी. पकडे. काय पकडे उघडे. हा? नाही नाही, छान नाव आहे, पकडे. हो. आम्ही तुमच्या सारख्यानंच पकडतो. म्हणजे हे आपण पेशंट. ओ हा, आता आमच्या सारख्याच लेडीज इथे येणार ना सोनोग्राफी करायला, दुसरं कोण येते? हा, ते पण आहे ना. हो. गेले का बाहेर असं तुमच्या का- घरचे? असं का विचारतंय? हा, ते करावं लागेल ना आता म्हणजे सोनोग्राफी. हो, सोनोग्राफी करा तुम्ही,
पण तुम्ही असं का विचारताय मला, असं गेली का ती बाहेर म्हणून? म्हणजे- त्यांचा काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? आहे म्हणून सांगितलं तुम्हाला मी मॅडम. ऐकून घ्या तुम्ही, प्रत्येक गोष्ट ऐकूनच घेत नाही तुम्ही. अं, हो, गेलेत ते बाहेर. गेले ना? हो. चला आपण करूयात आता काय? सोनोग्राफीला स्टार्ट. हो चला. कुठे जायचंय डॉक्टर? मी काय म्हणते, असं इकडे तिकडे कुठे चेक करण्यापेक्षा इथे बसूनच चेक करा ना मला. इथं नाही जमत मॅडम, म्हणजे? एवढी मोठी बेड आहे आपल्याकडं. हो ते आहे. आमचे नियम असतात ना बेडवर चेक करण्यासारखं. हो का? चला म्हणजे करूया आपण काय? सोनोग्राफी चेकअप. बर ठीक आहे. चला चला. झोपा. हा इथंच? इथं नाही देवा, पलंगावरती मॅडम, बेड आहे ना आपल्याकडं. हा. असं बसून चेक नाही होणार? नाही नाही, झोपूनच करतो मॅडम आपण काय? सोनोग्राफी. बर. करायचं का मॅडम काय? सोनोग्राफीला स्टार्ट? हो आता करा ना. तसं बी ना माझा नवरा खूप वेळचं बसलाय हो बाहेर. आवरा की लवकर लवकर. 5च मिनिटं द्या मॅडम फक्त. हो का? 5 मिनिटामध्ये मोकळं करतो मी. आ? 5च मिनिटामध्ये हात द्या तुमचा. हा ठीक आहे. काय झालं डॉक्टर? मॅडम हा? तुम्ही लय चालू आहे. काय? अरे म्हणजे तुमचे नसाबिसा सगळे चालू आहे. तेच म्हणलं बाई, असं कसं बोलताय तुम्ही मला? थोडं उलट्या होता का? काय? नाही म्हणजे चेकअप करायचं, थोडं उलट्या होता का? बाई डॉक्टर तुमचं लयच अवघड दिसतंय पण बरं का. काहीच आवडत नाही. झालं का डॉक्टर? नाही नाही, फक्त 5 मिनिटं थांबा. अहो डॉक्टर, माझा नवरा मला मारेल बरं का, लवकर आवरा. मी करतोय ना मॅडम. काय पण? थोडं वेळ द्या. झालं का? नाही नाही नाही, एवढं लवकर? अहो डॉक्टर गुदगुली होती हो. अरे मॅडम तसं नका करू. झालं का? सगळं व्यवस्थित आहे, तुम्हाला गोळ्या वगैरे देतो मी. हो का? हा बरोबर ठीक आहे. या. डॉक्टर थोडा हात लावा, माझा नवरा असता तर मला उठवलं असतं त्यांनी. पूर्ण हात लावतो तुम्ही. काय? नाही अहो, मदत करतो तुमची. कसं वाटलं मॅडम? अं? म्हणजे बरे वाटतंय ना आता? हो हो आपल्याकडे ट्रीटमेंट वगैरे तशीच आहे. हो. तुमचं चला. जरा वेगळं दिसतंय. नाही नाही, आपलं थोडं नाही, पूर्णच वेगळं काय? आहे. ट्रीटमेंट वगैरे. हो तेवढं. या बसा. हो या. हो चला. या. धरू का मॅडम? नाही नाही, आता आता मी येते. चला बरं. चला चला चला. डॉक्टर तू काय म्हणते मला? माझा नवरा बोलला ना तुझं डॉक्टर माझ्या नवऱ्याला असं मारायला लावते ना त्याला, लास्टला ना पैसे बी देणार नाही. मला पैसे पण नको. लयच पलीकडे गेलं वाटतं ते. नाही नाही मॅडम, बस. नाही ते जवळ आलं म्हणजे. हा? नाही बसा बसा बसा. आता झालं का सगळं चेक करून? मला सोनोग्राफी रिपोर्ट देऊन टाका ना लगेच. आणि त्याच्यामध्ये काय आहे ना काय ते सांगा मला. तुम्हाला एकदा यावं लागतंय मॅडम. कशाला? म्हणजे पूर्ण ट्रीटमेंट झाली नाही ना, तुम्हाला कम से कम 6 महिन्याचा कोर्स करावा लागेल आपल्याकडे. हो का? फक्त नवऱ्याला घेऊन येऊ नका पुढच्या वेळेस. ओ काय बोलताय डॉक्टर तुम्ही असं? नाही नाही बाई नाही, मी नाही करत बाई तसं. माझा नवरा माझ्या सोबतच येतो, प्रत्येक ठिकाणी माझ्या सोबत असतो. तसं नाही मॅडम, विनाकारण खर्च जातो ना तुमचा. म्हणजे? नवरा सोबत आल्यावर जमत नाही ना सोनोग्राफी करायला. म्हणजे माझा नवरा जर नाही आला सोबत तर खर्च नाही होणार माझा. असं आहे का? मी घ्यायला येईल घरापर्यंत. तुम्ही राहायला कुठे? नाही 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 बाई नको. अरे तसं नाही मॅडम, तुम्ही म्हणजे नका मला घ्यायला. माझा नवराच येईल माझ्यासोबत. तसं काही पण नाही. ते कसं वाटलं, बरं वाटलं का कशाचं? आपली ट्रीटमेंट वगैरे? जास्त त्रास नाही झाला ना आपल्याकडे? आता काय सांगू तुम्हाला, मला काय काय झालं. पण त्रास झाला तुम्हाला? तुम्ही नवीन आहेत ना आपल्याकडे, म्हणून झालं ते. नवीन नवीन तसंच होत असतंय, दुसऱ्या वेळेस नाही होत देणार तुम्हाला तसं काही नाही. काय बोलताय तुम्ही? मला तर तुमचं बोलणंच कळत नाही हो डॉक्टर. नाही म्हणजे दुसऱ्या वेळेस त्रास नाही होणार तुम्हाला. पहिल्यांदा नवीन नवीन तसा त्रास होतो आपल्याकडं. हो का? नवीन पेशंटला. तरीच म्हणलं बाई एवढं का बरं दाबत होते तुम्ही? त्याच्याशिवाय सोनोग्राफी होत नाही ना मॅडम, दाबल्याशिवाय. म्हणजे नसा वगैरे हाताचे. अहो पण डॉक्टर मी काय म्हणते, आता मी दुसरीकडे 2-2, 3-3 सोनोग्राफी केलं, मला तर कोणी एवढा त्रास नाही दिला बाई आणि दाबलं बी नाही कुणी. तुमचं काहीतरी वेगळंच ट्रीटमेंट दिसते बाई. ते डॉक्टर तेवढे लेवलला नसेल मॅडम, आपलं काम थोडं वेगळं आहे. आपण दाबणच करत असतो सगळं काही. बाई ग, म्हणजे तुमचं जरा वेगळंच दिसतंय बरं का. पूर्ण वेगळं आहे आपला. आ? पुढच्या वेळेस आम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट वगैरे करून टाकू आपण तुमची सोनोग्राफीची, काही काळजी करू नका. बरं बरं. काय नाव बोलत आपलं? माझं का? पकडे माधुरी. अहो काय करताय? म्हणजे अच्छा, नाव तुमचं पकडे आहे का? मला तर पकडे. पकडे म्हणजे बोलले. माझं अच्छा अच्छा surname अच्छा. पकडे. मी तुम्हाला पकडायला नाही सांगितलं. आमचं पण आहे का? उघडे. म्हणजे? उघडे हा नाव. हा
तुमचं सरनेम उघडे आहे ना, मी मला बाई काय उघडे आहे तुमचं? नाही नाही आपलं पूर्ण झाकलेलं आहे ना उघड आहे. हो का? हा. काय झाकलेलं आहे तुमचं? कपडे ओ हा, पुढच्या वेळेस नाही, म्हणजे तुमच्या सोबत बोलता बोलता मला पण म्हणजे काहीतरी वेगळंच बोलायला येते. होत असते कधी कधी वयानुसार. हो. सध्या बरं मी काय म्हणते डॉक्टर, सोनोग्राफी करून झाली ना, माझ्या नवऱ्याला बोलू आता मी? थांबून थोड्या गप्पा गोष्टी होऊ दे ना आपले. हो डॉक्टर, मी काही इथे गप्पा थोडी मारायला आले. तुम्हाला दुसरे बी पेशंट तर बघायचे असते नाही ना. नाही का एकाच पेशंट सोबत दिवस घालणार आहेत काय तुम्ही? हा तुम्ही असल्यावर काय राहू म्हणजे दे ना मी आपल्याला. असल्यावर हा म्हणजे आज तसं काय नाही आपलं एक पेशंट भरपूर झालं. हा? म्हणजे आपण ट्रीटमेंट व्यवस्थित करतो ना, पैसे घेत नाही आपण पण ट्रीटमेंट वगैरे व्यवस्थित देतो, सर्व्हिस वगैरे. हा, तुम्हाला तसं- कशी वाटली आपली सर्व्हिस तसं मॅडम? पण ना उघडे डॉक्टर, तुम्हाला एक सांगू का? सांगा ना. मला ना अहो नाही नाही सांगा. माझा नवरा म्हणत होता की गावात नाही उघडे डॉक्टर आलेत म्हणून. अच्छा. मग मी माझ्या नवऱ्याला म्हटलं चला मग पकडे डॉक्टर नाही, म्हणजे पकडे पेशंट आणि अच्छा. उघडे डॉक्टर. अहो डॉक्टर काय अरे. करताय तुम्ही? हा नाही नाही बोला बोला. तुम्ही काही स्वतःची बायको समजताय काय मला? नाही नाही यार पेशंट सारखं तुम्हाला मी पेशंट आहे हो मी. बायको सारखी काळजी घ्यावी लागते, शेवटी पेशंट आहे ना. बायको सारखी? पेशंट हो आहे हा, ना. म्हणजे आता हे अशा हा, पेशंटचे हा. होते हा ठीक बरोबर. आहे. मग माझा नवरा मला म्हणत होता की आपण ना उघडे डॉक्टर कडे जाऊया, आणि ते मला असं पण म्हणत होते की उघडे डॉक्टर ना पैसे नाही घेत म्हणे. हा घेत नाही ना तुम्ही? तुमच्यासारख्या पेशंट कडून कधी पैसे घेत नाही. माझ्यासारखं म्हणजे सर्व्हिस आपली तशी आहे ना, चांगलं काम आहे ना आपलं. म्हणजे माझ्यासारख्या पेशंट कडून तुम्ही पैसे घेत नाही हा आणि दुसऱ्याकडून घेता का? हा पण बरं वाटलं ना तुम्हाला आता? असं कसं हं? आता बरं वाटतं ना म्हटलं. हो, आता ना टेन्शनच नाही बघा. म्हणजे पैसे जायचं कामच नाही, मी दुसरीकडे जाणारच नाही, मी तुमच्याकडेच येईन. तुम्ही तसे बी ना सोनोग्राफी माझी खूप चांगली करून दिली. आता मला सोनोग्राफीचा पेपर कधी देणार तुम्ही? देतो ना कधी पण आहे आपल्याकडे. म्हणजे सोनोग्राफीला पैसे लागत नाही आपल्याकडे. हो, माझ्या नवऱ्याला बोलू का मी? बोलवता हो. रिपोर्ट काढू दे ना मला. अहो डॉक्टर, आता झालं की सगळं. माझा नवरा मला मारायला घरी गेल्यावर. मॅडम हा डॉक्टर. आपल्याला अजून एक वेळेस करावं लागेल काय? सोनोग्राफी. का? पण तुम्ही आताच तर सोनोग्राफी केली ना, आताच चेक केलं तुम्ही मला. रिपोर्ट चांगले नाही आलात ना तो. काय झालं आता रिपोर्ट? आमचे मन नाही भरलं म्हणजे सोनोग्राफी करताना. सोनोग्राफी करताना तुमचं मन नाही भरलं, ह्याचा काय संबंध? पेशंट मध्ये डॉक्टर मध्ये थोडी मजा पण आली पाहिजे ना सोनोग्राफी करताना. पेशंट मध्ये आणि डॉक्टर मध्ये थोडी मजा आली पाहिजे म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला? ते रिपोर्ट चांगला आला पाहिजे, तुम्हाला त्रास नको. 5 मिनिटं द्या मला, फक्त 5 मिनिटं द्या कशाला? सोनोग्राफीला. पण डॉक्टर मी काय म्हणते, लवकर सोनोग्राफी करावं, लवकर चेक करा. माझा नवरा तुम्हाला बी माराल आणि मला बी माराल इथं. मला कशाला माराल? मी तुमचा एवढा फायदा करतोय, तुमची एवढी चांगली सर्व्हिस देतोय. उघडे डॉक्टर काय फुकट आहे काय? कसं आहे, हा तुम्ही माझ्याकडून पैसे नाही घेत ना, मग मग मी माझ्या नवऱ्याला समजून सांगेन. सांगा चला का? बरं, लवकर चेक करून घ्या आणि मला करा. रिपोर्ट द्या. करा. नाही मी हा, चलते. बरं चला बरं तुम्ही. झोपा. झोपले का? हो डॉक्टर. करू काय? सोनोग्राफी? हो करा ना. हात घ्या पुढे. हा. अहो डॉक्टर, इतकं दाबून धरतात का हो ते? ते पूर्ण नसा वगैरे चेक होतात ना त्याच्यामध्ये. हो का? कसं वाटतंय आता? हा ठीक वाटते बघा आता. हा. पण मॅडम तुम्ही लई चालू आहेत. आ? नाही म्हणजे तुमच्या शरीरातले सगळे नसा चालू आहेत. हो का? हा. मला वाटलं मला डॉक्टर मला म्हणताय की तुम्ही लई चालू आहे. नाही 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 डॉक्टर बघा बरं का, तुम्ही मी काय पहिले बी असेच बोलले होते. नाही, नाही. हा. 5 मिनिटं उलट्या होत्या का? काय? म्हणजे उलट्या होत्या का? मी तुम्हाला चेकअप करतो मागून. हो का? डॉक्टर काय हो तुम्ही पण प्रत्येक वेळा मला तुम्ही उलटच व्हायला लावता बाई. कसं वाटतंय? हा बरं वाटतंय? डॉक्टर ते काय होत होतंय मला मागून? नाही नाही चेकअप करतोय मी. हो हो झालं का? नाही नाही थांबा ना 5 मिनिटं अजून झालं. झालं. थांबा हो थांबा. हो झालं झालं झालं. अरे एक चला. एक अहो डॉक्टर लवकर आवरा ना, मी माझ्या नवऱ्याला बोलू का? डॉक्टर काय करताय तुम्ही? मला दिसत पण नाही काय तुम्ही कुठे काय नाही. तुम्हाला कशाला दिसणार? डॉक्टर मी आहेत ना. झालं का? 5 मिनिटं फक्त. हात घ्या इकडे. हा. काय करताय? चेकअप करतोय मॅडम. झालं? थांबा मॅडम थोडं गडबड करू नका तुम्ही. झालं? चला तुम्हाला गोळ्या देतो मी. तर झालं का? हा बरं झालं बाई. चला. चला. अहो हात हा पकडा. बरं या या या. डॉक्टर बी ना
मला ना नवऱ्याला बोलवते आणि मला नाश्ता मारायला लावते ना तर ते मला कळण झालं लई चालू दिसायला. मला म्हणतो बाई तुम्ही लई चालू आहे. तर बोललो मला कळले आवडते डॉक्टर बसा. मला ना रिपोर्ट द्या, गोळ्या द्या आणि सगळं क्लिअर करून टाका. सगळं देतो तुम्हाला. हा, मी आता काय तो करते, दिला ना तुम्हाला. ऐका ना माझ्या नवऱ्याला बोलवतच नाही मी. नका बोलू जाऊ द्या. द्या. पुढच्या वेळेस एकटे जा तुम्ही. हो पुढच्या वेळेस पण आणि तुम्ही जेव्हा पण बोलवाल ना तेव्हा मी एकटीच येते. एकटे जा. हो. ते द्या. कसं वाटलं तुम्हाला? खरंच खूप छान वाटलं बरं का. आणि तुम्ही ना सगळ्या डॉक्टर पेक्षा ना भारी डॉक्टर आहे बरं का. मला ते आवडले पाहिजे तुम्ही. चांगली सर्व्हिस आहे ना उघडे आपली. डॉक्टर आणि पकडे मॅडम किती छान जुळतंय ना डॉक्टर. पकडे. हा हे असे पकडे हा. आणि आता हे जर काढलं सर. तर उघडे हा. असं म्हणायचं होतं मला. दुसऱ्या वेळेस या तुम्ही. काय? म्हणजे आपण करून घेऊ व्यवस्थित सोनोग्राफी वगैरे नाही का? हो मला नंतरच्या सोनोग्राफीची तारीख लिहून द्या मग मी येऊन जाईन ना. तुमच्याकडे वेळ असेल तर दररोज येऊ शकता तुम्ही. नाही म्हणजे हो ट्रीटमेंट चांगली होईल तुमची. दुसरं काही नाहीये. साठी का हा. नाही रोज रोज यायची काही गरज आहे ना. तुम्ही मला तारीख लिहून द्या मी त्या आले तर तारखेला म्हणजे येते. बरं वाटतं आम्हाला पण मॅडम. हो हो काय ना? हो उघडे डॉक्टर झालं का? अहो ऐका ना या मध्ये या. अरे किती वेळ काय उघडे इकडे झाले का डॉक्टर? अहो नाही नाही असं काय बोलतो तुम्ही. या ना मध्ये तुम्हाला सांगते मी आल्यावर मध्ये या. तुम्ही काय करा, बरं. गोळ्या घ्या मॅडम. बिल घ्या. आला. तुम्ही जा, त्यांना बोलू अहो, नका. अहो नाही तुम्ही जा. माझं त्यांना- त्यांना सोनोग्राफी सगळं रिपोर्ट द्या मला पहिले. दे तुम्ही मॅडम. तुमच्या नवऱ्यांना काही सांगू नका बरं का. नाही नाही मी तुम्ही त्यांना काहीच नाही सर्वजण- सांगणार. तशी मला ना तुमची सर्व्हिस खूप आवडली. आवडली ना मॅडम? हो असं. अय, डॉक्टर माझ्या बायको हात तू माझ्या समोर पकडतो काय? तुला काही लाज लज्जा वाटते का नाही रे? नाही आम्ही चेकअप करत होतो सर. चेकअप हातात हात चेकअप करत होता तू. ऐका ना तुम्ही काय? काय म्हणते. ऐका तर तुम्ही माझं. बोल. मला ना त्याची चालकी ना पकडण्यासाठी ना मला हे करावं लागलं. नाही हो, मी तो चेकअप केला ना तुमचा मॅडम. मी तुमच्या एवढं सोनोग्राफी केली, चांगली सर्व्हिस दिली तुम्हाला. असली कसली सर्व्हिस हातात हात घेऊन चालू हा. मला काय म्हणत होता माहितीये तो काय? बाई उलट्या होता का. उलट्या? म्हणजे ओलांट्या होत्या का असं बोललो मी. हो मॅडम तुम्ही असं गरीब. आणि मला अजून काय म्हणते माहितीये हा. का. बाई तुम्ही लय चालू आहे सगळीकडून असं बोललं तो मला. नाही तुमचे चालू आहे, शरीरातले नसा चालू आहे असं बोललो मी तुम्हाला. बायाला काय? हो. अरे, उघड्या. माझं तर काय थांबा ना ऐकू तर मग घ्या. काय पूजा करू त्याची? आणि अजून काय म्हणलं माहितीये का. काय? बाई ठीक करूया चालू. काय? असं पण बोलला तो मला. सोनोग्राफीचं बोललो मी, असं काही बोललो नाही हो मॅडम मी. चालू करूया का? तुला मी हो. चालवतो आता आणि चांगलं. मला काय म्हणते माहितीये का. काय? बाई तुम्ही ना नंतर एकटे या आपण करूया असं बोलला तो काय मला. करायचं बोलला तो तुला? हो हो तसं काही नाही बोललो मी. हो सर. बरं मी काय म्हणते काय? जाऊ दे ना जे झालं ते झालं. तसं विना डॉक्टर लय चांगले हो. ए भटक भवाने, झालं ते चांगलं झालं. तू बी पागल झाली का? तू व्हाय इथून बाहेर. या डॉक्टरला आज मी दाखवतो. हो सर, याच्यामध्ये तुम्ही माझं काय चुकलं, सॉरी माझं काय चुकलं. तुझं काय निघ तू बाहेर. तुझं घरी दाखव. तू चल घरी. तुला दाखवतो मी घरी जाऊन. तू निघ इथून. अहो, तू निघ. तुम्ही- अरे हो ए, उघडे. मी हा? काही नाही केलं हो, सर. तू घरी निघ. मी याला दाखवतो. आज याला आज सोडतच नाही मी आज. अहो, ऐका ना चला ना आपण घरी चला ना. जाऊ. म्हणजे याला काय लोकांच्या बायांच्या हात गीतान उघडे हॉन पालटे हॉन झोपान छुपा हे बोलणं ठेवलं काही नाही. अरे हो तुला मॅडम. हं? अरे ना. अहो, हो मॅडम घेऊन जा त्यांना. चल तू घरी. चला, चला, चला. बाप रे बाप, वाचलो मी. जेवढं पेशंट चेक करताना गळालो ना तेवढं मार खाण्यामध्ये गळालो मी. आणि मी स्वतःला उघडे डॉक्टर म्हणत होतो, पण ते पकडे मॅडमना पकडलं मला आणि चांगलं झोडपायला लावलं त्यांच्या नवऱ्याच्या हात. बाप, हे काय होतंय. अरे बाप रे बाप, नंतर नाही आले पाहिजे भाऊ. सगळ्याला माहीत झाला तर आपला धंदा पूर्ण खराब होतोय. आपल्या आता दवाखाना बंद करावा लागतंय. तिच्या मायला हे पकडे मॅडम आलं, मलाच पकडलं आणि मलाच उघडं केलं. बाप रे बाप, आज वाजलो बा, आपल्याला दवाखाना बंद करावं लागतंय.